आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांच्या निषेधार्थ आज पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार महेश लांडगे यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन पिंपरी चिंचवड शहरातील सर्वपक्षीय आणि आंबेडकर अनुयायींकडून करण्यात आलं। भोसरी विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांनी विविध विकास कामांच्या केलेल्या जाहिरातीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षांच्या हुडवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि त्यांच्या बाजूला आमदार महेश लांडगे यांचा फोटो लावण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवर आमदार महेश लांडगे यांची सही केलेली दिसत होती आणि ही बाब आंबेडकरी अनुयायांच्या लक्षात येताच आमदार महेश लांडगे यांच्या या कृतीचा आज पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार महेश लांडगे यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे। तसेच आंबेडकर अनुयायींनी महेश लांडगेंचं पोस्टर फाडत निषेध व्यक्त केला। काय सांगाल की आजचं जे आंदोलन आहे ते आंदोलन आपण महेश लांडगे यांच्या विरोधात घेतलेलं आहे। जे काही डॉक्टर प्रतिमेवरती त्यांचा अवमान केलेला आहे आणि समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत। त्या संदर्भात आज सर्व पिंपरी चिंचवड शहरातील समविचारी संविधानप्रेमी बाबासाहेबांचे अनुयायी यांनी महेश लांडगे यांनी केलेल्या कृत्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं। जे संविधान भवन अजून कागदावर आहे, जे संविधान भवनाची अजून एकही वीट रचली गेली नाही, त्या न झालेल्या संविधान भवनाची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःला बहुजन मतं मिळवण्यासाठी महेश लांडगे यांनी जाहिरातबाजी केली। लाखो रुपये खर्च करून त्यांनी रिक्षाच्या हुडवर बाबासाहेबांची मोठी प्रतिमा, त्याच्या बाजूला संविधान भवनाचं शिल्प आणि त्याच्या बाजूला त्यांची प्रतिमा अशा पद्धतीची जाहिरात केली। पण जाहिरात करत असताना एक मूर्खपणा म्हणता येईल, एक अक्षम्य चूक त्यांनी केली। बाबासाहेबांच्या प्रतिमेवर त्यांनी स्वतःचं नाव त्यांनी टाकलं। बाबासाहेबांच्या प्रतिमेवर बाबासाहेबांच्या फोटोवर तुम्ही स्वतःचं नाव टाकता। तुम्ही एवढे मोठे झालेले नाहीत। ज्या बाबासाहेबांनी या भारताला संविधान दिलं, ज्या बाबासाहेबांनी या देशातील नागरिकाला स्वतःचं अस्तित्व दिलं, त्या बाबासाहेबांच्या प्रतिमेवर तुम्ही स्वतःचं नाव लावून खोटं नाव लिहिण्याची तुमची कुवत नाही। तुम्ही जे म्हणता की हे नजर चुकीने झालं, अनावधानाने झालं, कसं अनावधानाने झालं, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात। आम्हाला या गोष्टींचं ज्ञान आहे। जेव्हा अशा पद्धतीनं जाहिरात करायची असते त्यावेळेला ते तपासलं जातं। बाबासाहेबांच्या प्रतिमेवर तुम्ही सही करताय, नाव लिहिताय आणि ते तुम्ही जाहीर करताय आणि नंतर सारवासारव करण्यासाठी एक गरीब रिक्षाचालकाला, तोही मुस्लिम समाजाच्या रिक्षाचालकाला तुम्ही पुढे करून त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करताय आणि सांगताय की हे मी केलेलं नसून माझ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। अशा पद्धतीची चुकीची वल्गना तुम्ही करत आहात। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकामध्ये सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून त्यांच्या स्मारकाचा देखील अपमान केलेला आहे। वारंवार भाजपचे नेते मंडळी, बाबासाहेब असतील, छत्रपती शिवराय असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, यांचा वारंवार अपमान करून या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत। यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। मध्यंतरी प्रधानमंत्री मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सन्मान आहे आपला, त्याचा चिरछेद जो घालतात ते घातलं होतं आणि ह्याच्यावर आपले भाजपचे आमदार किंवा कार्यकर्ते भाजपचे आपल्या प्रधानमंत्री मोदीचं अनुकरण करतात की काय? या भाजपने ठरवलेलं आहे महापुरुषांचा अपमान करा, जेणेकरून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न ते करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा झिरेटोप नरेंद्र मोदींच्या डोक्यावर ठेवण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं आराध्य दैवत आहे। त्यांचा झिरेटोप, त्या झिरेटोपाची प्रतिकृती मोदींच्या डोक्यावर ठेवावे इतके मोदी मोठे नाहीत। या देशामध्ये कोणीही कितीही मोठा नेता निर्माण झाला तरी तो छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या इतका कधीच होऊ शकत नाही। या भाजपच्या पिलावळांनी, या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या या देशामध्ये
एक तेढ निर्माण करण्यासाठी महापुरुषांचा अपमानाची मालिका वारंवार सुरू केलेली आहे आणि हे आम्ही कदापि सहन करणार नाही. याला आम्ही वेळीच उडवून लावणार आहोत. आपल्या गेल्या 3 महिन्यापासून रिक्षांवरती प्रत्येक रिक्षावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा विविध विकास कामाचे त्यांनी चित्रीकरण करून रिक्षावरती जाहिरात केलेले आहेत. मात्र 3 महिन्यापासून ते रिक्षावरती फिरत असताना आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्याला किंवा समाज बांधवाला ते निदर्शनात आले नाही का, किंवा आपल्याला हे कोणी निदर्शनात आणून दिलेलं आहे? पहा, अनेक वेळेला लोक घाईमध्ये असतात. बाबासाहेबांचा प्रतिमा दिसलं, बाबासाहेबांचा फोटो दिसला, एवढ्यावर सर्वजण आनंदी होतात. पण जेव्हा त्यांचं नाव आहे हे कोणी पाहत नाही. त्यांनी जे नाव लिहिलेलं आहे ते बाबासाहेब आंबेडकरांची जशी सही होती त्या पद्धतीने केल्यासारखं दिसतं आहे. म्हणून प्रत्येकाला वाटत होतं की ती बाबासाहेबांची सही आहे की काय, बाबासाहेबांचं नाव आहे की काय, अशी धुळफेक, नजरेमध्ये धुळफेक लोकांच्या होत होती. आम्हाला कालपासून आम्ही ज्या वेळेला हे पोस्टर आमच्यापर्यंत आले, आम्ही स्वतः रिक्षा पाहिल्या, आम्ही स्वतः पाहिलं की त्यावर महेश लांडगे आमदार भोसरी विधानसभा असा उल्लेख बाबासाहेबांच्या प्रतिमेवर आहे. हे दिसल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक आंबेडकरी अनुयायांनी, इथल्या प्रत्येक संविधानप्रेमींनी ती पोस्टर, ती जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे, ती केलेली आहे. आणि त्याचाच इफेक्ट म्हणून महेश लांडगेंनी आज दिलगिरी व्यक्त केली. तुम्हाला दिलगिरी व्यक्त करावी लागते. हा चुकीनं झालेला आहे. अनावधानाने नजर चुकीने होतंच कसं? तुम्ही जाहिरात तपासता. आपणही काही मेसेज टाकण्याआधी आपण पण तपासतो चुकीचं आहे की बरोबर आहे. एवढी मोठी चुकी नजर चुकीने होऊ शकते का, अनावधानाने होऊ शकते का? त्यांनी आत्मचिंतन करावं. आगामी काळामध्ये विधानसभेमध्ये आम्ही वस्तीमध्ये जाणार, आमच्या आंबेडकरी बांधवांमध्ये जाणार आणि ही चूक यांच्याकडनं झालेली हे प्रत्येकापर्यंत पोहोचवणार आणि त्यांना बहुजन बांधव कधीच भुलणार नाही असं या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.